आमचा अजेंडा फक्त ओबीसी बचावचा हिम्मत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला चॅलेंज करावं. छगन भुजबळांचं जरांगे पाटलांना थेट आव्हान. गैरव्यवहारात नाव आल्यास राजकारणातून संन्यास घेईल. आरोप खरे ठरले तर संजय राऊत राजीनामा देणार का? खिचडी गैरव्यवहारातील आरोपावरून राहुल कनाल यांचं राऊतांना खुलं आव्हान. चंदीगड पॅटर्न 2024 निवडणुकीनंतर देशभरात वापरला जाईल. संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल. तर तुम्ही मैदानात या, मोदींचा हात नसल्यावर काय होतं कळेल. नितेश राणेंचं राऊतांना प्रत्युत्तर. हेमंत सोरेन झुकण्यास तयार नसल्यानं ईडी कारवाई. नितीश कुमारांसारखे सोरेन पलटूराम नाही. ईडी कारवाईवरून संजय राऊतांचा हल्लाबोल. यूपी आसाममधील दुकानांमध्ये ईव्हीएम सापडले. ईव्हीएम कंपनीवर भाजपाचे पदाधिकारी संचालक म्हणून नेमले. संजय राऊतांची भाजपावर टीका. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणीला सुरुवात. नार्वेकरांसमोर दोन्ही गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद होणार. 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल देण्याचे नार्वेकरांना आदेश. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार. निवडणुका जवळ असताना पूर्ण बजेट मांडलं जात नाही. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पूर्ण बजेट मांडू. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. मेरी माटी मेरा देश योजनेमुळे देश एकसंध. नव्या संसदेत नव्या भारताच्या नव्या निर्माणाचा संकल्प. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात अभिभाषण. बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवारांची उद्या पुन्हा ईडी चौकशी. रोहित पवारांची दुसऱ्यांदा होणार ईडीकडून चौकशी. पवईच्या IIT प्रशासनाकडून भाषातज्ञ गणेश देवींचं व्याख्यान अचानक रद्द. व्याख्यान अचानक रद्द केल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नागपुरात यात्रा. जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी यात्रा. नागपूरच्या दीक्षाभूमीवरून यात्रेला सुरुवात. वंचितमुळे मविया जागा वाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता. कालच्या बैठकीत वंचितला प्रत्येकी एक जागा सोडण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती. आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं निधन. वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.